Welcome to my YouTube channel Mayur Karthik Official. तू फक्त गिळायचंच काम नाही का? बरं बाबा, मी सांगतो, जे असं नसल ते आणतो. आता पुरे झाले, शेवटची पुरी तुमची आता. अरे बरोबर बोलतो तू, मला पण हेच बोलायचं होतं. यापेक्षा काही तुला बोलता येते का? तुम्ही दोघं भांडत नका बसू. अरे मग काय प्लॅनिंग केली का? केली ना आत्ता, कशाची? लग्नाची. मूर्खासारखा बोलू नको. चोरीची प्लॅनिंग कसा म्हणते? तिथं जवळ केली, चांगल्या छान, मला पटलं. चला आता भूक लागेल, बघा जेवायला काय ते. बेटा, असा प्लॅन करू की प्लॅन सक्सेस झाला पाहिजे. ठीक आहे, खरा पण हा शेवटच प्लॅन असणार हा. चला आत्ता लवकर आपल्याला जायचं.
हे महालक्ष्मी माता की जय. हे माता की जय. गणपती बाप्पा की जय. हे महालक्ष्मी माता, या गावावर माझं वर्चस्व असंच राहू दे. मी तुझी दररोज अशीच पूजा करत जाईल आणि त्याचे फळ मला असे देत राहा. जय महालक्ष्मी माता. कस आता ही उत्पत्ती उद्या कामात येईल. प्रसाद घ्या. हा प्रसाद देवी माता खात नाही, आपण घ्या. जय महालक्ष्मी माता की जय. अंजली, काय आप्पा? चहा घेऊन ये. बरं बरं, लगेच घेऊन येते. शेठजी, हो शेठजी, आता घरात. हा, कोण? गुरुजी. या. राम राम शेठजी. राम राम. बसा गुरुजी. काय म्हणता? काय काम काढलं सकाळी सकाळी? काय नाही हो, आपल्या अंजलीसाठी काहीच कळं आलेलं आहे म्हणजे दाखवून द्यावी. पसंत पडली तर. अहो गुरुजी, तुम्हाला किती वेळा सांगितलं की आपल्याकडे हुंडा मागणारी माणसं आणू नका, पण तुम्ही तेच करता. तसं नाही हो, मला वाटलं एखादं स्थळ पसंत आलं तर त्याचे काही सांगता येते काय. त्याचा विषय येतो कुठे? मी कोणालाही 1 रुपया सुद्धा देणार नाही, कळले का? ईश्वर करो तसेच हो. ते खरं आहे तुमचं, पण मी देण्या घेण्याच्या विरोधात आहो. त्याचं काय? अहो, पण पैसे घेणे देणे आता व्यवहारच आहे ना. गुरुजी, मुलांचा व्यवहार करण्या इतपत मी नीच नाही, आणि तुम्ही अशा व्यवहाराची भाषा करायला नाही पाहिजे. शोभत नाही तुम्हाला. कसं? अहो, चुकलं आमचे. गुरुजी, माझ्या मुलीशी लग्न जो मुलगा करेल तो स्वतःच गणपती असेल, तेव्हा त्याला पैशाची गरजच राहणार नाही. कसे? बर गुरुजी, चला, मला देवळात जायचंय. अहो, पण चहा. गुरुजी, आता उद्या या, चांगला घरच्या गायच्या दुधाचा चहा पाचतो. कसं म्हणता? हा, चला मग. चला चला. अंजली, देवळातून येतो का? चला. एकदाचा सुटलो रे बाबा. मी पण सुटलो रे बाबा. मी पण म्हणजे? अरे तू काय, मी पण सुटलो. मूर्खासारखा बोलू नको. आता कुठं जायचं, काय करायचं याच्याबद्दल विचार कर. विचार विचार विचार, काय सूचना यार. तुला अक्कल आहे का? आता कुठं जायचं ते विचार करायला सांगितलं मी. त्याचा काय विचार करायचा? जो रस्ता दिसेल त्या रस्त्याने जाऊ. अरे पण रस्ते तर खूप आहेत, कोणत्या रस्त्याने जायचं? हे रस्ते सोड, पण आपल्याला एखाद्या खेड्यातच राहायचं. पण कोणत्या? ते नंतर बघू. अगोदर आपल्याला आपले कपडे बदला लागतील. अरे हो रे, खूपच ओले झाले. अरे ओले आहेत म्हणून नाही, आपले कपडे शहरी आहेत म्हणून.
अरे खेड्यातले कपडे वेगळे असतात, आपण लगेच ओळखायला येऊ. अरे हो रे, आपण गावातलेच कपडे विकत घेऊ, त्यात काय मोठे. पुन्हा मूर्खासारखा बोलला. एवढ्या अर्जंट कुठे कपडे शिवून मिळतील? मग काय करायचं? ते नंतर पाहू. चल. का रे सुम्या? आता काय झालं? अरे त्या बॅगीतल्या नोटा एकमेकांना चिकटल्या असतील. अरे हो रे, हसायला काय झालं? नोटा वल्ल्या झाल्या असतील. वल्ल्या वल्ल्या होतील कशा? कापडात गुंडाळून ठेवले होत्या. नशीब इतकं तरी सुचलं. चल आता. या गावात जुगाड जमण्यासारखा आहे, फक्त कपड्याचा बंदोबस्त लागला पाहिजे. वा, ते बघ, दोरणीवर कपडे वाळत आहेत. आपल्यासाठी ठीक राहतील. पण ते कपडे घेऊन येणार कोण? कोण म्हणजे? तू. मी नाही रे बाबा, या गावातले लोक मला बदलून करतील. नाही रे बाबा, मी नाही जा. तूच जा. प्रसाद घ्या. साखरेचे 4 दाणे हा काय प्रसाद आहे का? बेटा कमी किंवा जास्त प्रसाद हा प्रसादच असतो. कसं? असं? मग आम्हाला नको तुमचा प्रसाद. टाकू नको. तू पण टाक रे. कंजूस मारवाडी कुठे? अगं मी काही मारवाडी नाही. उगाच मला लोक शेठजी म्हणतात. अगं शांता, अरे बापरे, एवढा वेळ लागलाय हो? जेवण तरी करून घ्यायचं होतं. अगं कसं जेवण करू वाटल? काय झालं? कोणी काही बोललं का? कोणी कशाला बोलायला पाहिजे? ते शेठजी समोर आलं की झालं. शेठजी काही बोलले का? अगं साखरेचे 4 दाणे हातावर टाकले ते प्रसाद देण्यासाठी नाही. मग पैसे कधी देणार ते? आणखी काही बोलला का? बोलायचं काय? तो म्हणे लवकरात लवकर पैशाची व्यवस्था करा. मग तुम्ही काय सांगितलं?
मी सांगितलं लवकर देतो म्हणून, पण देऊ कशी? आलीस पोरी? हो, खूप भूक लागली, जेवायला दे मला. हो हो देते. हो तुम्ही पण जेवण करून घ्या. ये बाळ बस. आज खूप मजा केली कॉलेजमध्ये. हो ती ग कशी? एक सांगू, खूप मजा मस्ती केली. अगं बाई. बाळ तू अशीच चांगली दिला, याच आमचं. ओय 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 ओय. मी बघत आहो केव्हाचा माझा पाठलाग करीत. कोण आहात रे तुम्ही? आम्ही खूप दुरून आलो, आमच्या भागात दुष्काळ पडला, म्हणलं काहीतरी काम शोधावं. पण मग तुम्ही माझ्या पाठीमागे का लागलेत? आम्ही तुमच्या पाठीमागं लागलो नाही, काहीतरी तुमच्याकडून कामधंदा भेटेल म्हणून तुमच्या पाठीमागं. बर, मी तुम्हाला काम देऊ शकतो, पण तुम्ही कोण, कुठून आले, काय काम करू शकता, मी तुम्हाला काम देऊ कसं? आम्ही यवतमाळ जिल्ह्याच्या दुर्गम भागातून आलो आहोत. आमच्या येथील शेतकरी फासावर लटकलेले दिसत आहेत, म्हणून आम्ही कामाधंद्यासाठी आलो. ठीक आहे, मी तुम्हाला काम देऊ शकतो, पण पैसा नाही. आमचं खाण्याचं राहण्याचं बघा, पैसे नाही दिले तर चालतील. अरे आम्ही जमेल जमेल. बर, तुमचं नाव? हे आम्या, मी सुम्या. नाही म्हणजे मी अमित आणि हा सुमी. ठीक आहे, चला चला जमला आता. तुम्ही आता देऊन घ्या. चल तू. अंजली, काय आप्पा? 3 कप चहा ठेव. आपल्याकडे 2 पाहुणे आले. ठेव नाही, घेऊन ये. चहा ठेव आणि चहा घेऊन ये. काय आप्पा, तुम्ही काय बोलता ते कळतच नाही मला. अगं चहा ठेव म्हटलं की चहा ठेवायचाच नाही, आणि चहा घेऊन ये म्हटलं की चहा तयार करून घेऊन यायचा. कस? घेऊन ये, घेऊन ये. चांगला मोठा घर आहे शेडजीचं. अरे या बसा. एवढ्या सकाळी सकाळी गावात कसे? रात्री फक्त चालतच होतो, दिवसाखाली तुमच्या गावात पोचलो. कसं पुढे नव्हतं माहिती आपण रातभर एवढं चाललो. कार्य काय म्हणतो तू? काय नाही, पळत कुठं चालत आलो म्हणून म्हणते तो. ठीक आहे, ठीक आहे, द्या चहा घ्या.
हे आहेत का पाहुणे? कस आप्पा याला पाहुणे म्हणतात हे नव्हतं माहित. कस यांना काय झालं? ही माझी मुलगी अंजली, हिला थोडं नवलच वाटलं. कशात? आमच्याकडे कधी कोणताच पाहुणा येत नाही म्हणून तिला नवल वाटलं. ते हळूहळू कळेल तुम्हाला. आपण नंतर शेतावर जाऊ. ठीक आहे. हो अंजली आत आहे. तिलाच भेटायला आले. कस अंजली काय ग मोनिका? हे पाहुणे कोण आहेत ग? एवढं लाजायचं काही काम नाही. ते आमचे नवीन नौकर आहेत. मोठी लाजणारी झाली. अगं लाजत नाही मी. कोण आहेत ते? सहज विचारलं. तू का ग एवढी चौकशी करत आहे? सहज विचारावं म्हणून विचारलं. तुला नको सांगायचं तर नको सांगू. तुला सांगितलं ना ग, आणखीन काय सांगायचंय? काही नाही ग. बरं ते सोड, तू कायसाठी आली ते सांग. अगं ते तर मी विसरलेच. आमच्या घरचं लोणचं संपलं तर बाबा लोणच्याशिवाय जेवणच करत नाही, म्हणून थोडस दे. बरं झालं तू आप्पा समोर म्हणलं नाही, नाहीतर तुला रिकाम्या हाताने जावं लागलं असतं. ठीक आहे येते मी. अगं हळू, पुरीच्या जाती नाही एवढं करून दे, लोक नाट होतात. लोकांचं सोड. हे बघ अंजलीने मला वाटीभर लोणचं दिलंय, आता बाबाला जेवायला दे. तुझे बाबा घरी नाही का? हो होते, मी जातच ते बाहेर निघून गेले आणि त्यांच्या घरी 2 पाहुणे आले. पाहुणे? पाहुणे कोणते? मला माहित नाही. पाहुणे मुलीला बघायला आले की काय? अहो तुम्ही घ्या जेवण करून. काय ग तू अंजलीला काहीच विचारलं नाही? मी कशाला चौकशी करू? तिचे आप्पा आहे तिची काळजी घ्यायला. माहित आहे, गेल्या 3 वर्षापासून शेट्टींना कितीतरी स्थळ दाखवले पण त्यांना एक सुद्धा पसंत आलं नाही. माहित आहे त्यांच्या मुलीवर किती जीव आहे. अगं चांगलं मागणं आलं ना तर अख्ख्या गावात कुणी लग्न करणार नसेल, लग्न करून दाखवेल मी. अगं ते जसं म्हणतील तसंच करतील. आता बरं वाटलं ना? तू बसशील आणि गावही बघेल. कसं धुमधडाक्यात लग्न करू आपण. काय हे बघा, इथून तर पूर्ण जमीन आपलीच. जमीन आपली आणि माल लोकांचा. तसं नाही, जमीनही आपली, मालही आपला. आणि हे बघा, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत जमीन आपलीच. असं शेठजी, तुम्ही हे जमीन सर्व विकत घेतली का? नाही, ही जमीन आपल्याकडे कर्ज न परत करणाऱ्याची आलेली आहे. कसं? अच्छा, ज्यांना तुमचे पैसे परत केले नाही त्यांची जमीन तुम्ही बळकावली नाही का? तू चुप बस. बोला शेठजी, आमच्या या शेतात काय काम आहे? काम शेताला पाणी देणे, गुराला चारा घालणे, शेतात पडेल ते काम करायचं आणि घरची सगळी कामं करायची. ठीक आहे, जे काम असेल ते आम्ही करू. ठीक आहे, चला मग. बरं, राम शेठजी, राम राम. राम अशोक. काय बरं आहे ना पोराचं? हो, आता तब्येत खूप चांगली आहे त्याची.
शाळेत जातो. हो टाकलं त्याला सावीत टाकलं ना मिलिटरीच्या शाळेत टाकलं. अरे वा, मिलिटरीच्या शाळेत? हो शेठजी. बाप रे, एवढ्या लहान वयात मिलिटरी मन. वा, मूर्खा, लहान मुलं मिलिटरीत जात नाहीत, मिलिटरीच्या शाळेत जातात. तो मोठा होताच मिलिटरीत जाऊ शकतो, कारण त्याला लहानपणापासूनच ट्रेनिंग देतात. बाकी सगळं ठीक आहे ना? हो शेठजी, बाकी सर्व ठीक आहे तुमच्या आशीर्वादानं. बरं येतो मी. या. हा चालला तरी येतो म्हणते, याला तरी यायचं होतं ना. अरे येऊ का म्हणजे जाऊ का? हा काय करता आपल्या तावडीत. हळूहळू चला. ते कसं? त्याच्या पोराची एक किडनी खराब झाली होती. त्या किडनीसाठी त्यानं आपल्याकडे 2.5 एकर पाण्याखालची जमीन ठेवली होती. मग त्याने पोराला मुंबईला नेलं. मुंबईला नेल्यावर तिथं त्याच्या एका शेठची ओळख झाली आणि ओळख झाल्यावर त्या शेठकडे त्यानं काम केलं. काम केल्यानंतर त्या शेठने त्याला पैसे दिले आणि पैसे दिल्यामुळे तो वापस आला, जमीन सोडून नेली आपला. तुम्हाला खूप त्रास झाला असं? हो 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 ना. नाही मला काय त्रास होणार नाही, तसे वाटले म्हणून म्हटले. तुला काय वाटेल याचा काही नेमच नाही. चल चुपचाप. हा काम करा. शेतावर ठेवायचे तुम्हाला काय 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 मालक नाही तुम्ही. कुठे गेला माझा राजा? काय ग, तुझ्या घरचे पाहुणे कुठे गेलेत? पाहुणे? अगं ते पाहुणे नाही, आमच्या घरचे नौकर आहेत. बरं बाई, तुझ्या घरचे नौकर कुठे गेलेत? तुला का ग एवढी चौकशी करायची? जाओ कुठेही. अगं तसं काही नाही, सहज विचारलं मी. सहज? आणि हो, तू घरात काय शोधत होती? खरंय त्याचं. चला आता तुम्ही दोघं जण जेवण करून घ्या. अंजली, ए अंजली बेटा, या दोघांना वाढ बरं. मला माहितच होतं ह्या भूतांना कोरलंच असेल. वंजच्या शिळ्यात आणायला गेले होते. भूक नाही लागणार तर मग काय? काय म्हणते रे ही वंजेचा शिळा? तू जेवण कर, लक्ष देऊ नको. काय झालं? कशावर लक्ष देऊ नको म्हणून सांगतोस? काय नाही, उद्याच्या कामाचा विचार करत होता. मी म्हणलं लक्ष देऊ नको. ठीक आहे, नंतर बघू. आता तुम्ही जेवून घ्या. ठीक आहे. असा अपमान आपल्याकडून सहन होत नाही गड्या. आता काय झालं? मग हा काय म्हणली ती साठवी बिलकुल आपल्याला आवडत नाही. जाऊ दे रे, आपल्याला दिवस काढायचे. तिकडलं वातावरण निवळलं तर आपल्याला निघून जायचं. मला तर वाटते तिकडलं वातावरण शांत झालं, जायचं ठरलं आपलं तर शेठजीची तिजोरी साफ करून जाईल. काय म्हणला? चोरी नाही, ज्या घरचं आपण मीठ खाल्लं झालो वेडा पागल झालो तुझ्या प्रेमा घाय
काय करतो आम्ही? मला झोपू देत नाही आणि तू पण झोपत नाही. बस झाला मी शिवरता. अरे बाप, अगोदर चहा घे. घाबरले की काय माझ्या आवाजाला? अर्थातच. मला वाटलं एवढा मोठा गोठ्यातला आवाज घरात कसा? काय तुम्ही मला म्हैस म्हणाले? म्हैस म्हणून म्हशीचा अपमान करायचा की काय? पुन्हा तेच? काय ग आई, कशाला सकाळी सकाळी वाद घालतीये? ही आली बापाच्या कनवळ्याची. तुला माहितीये का यांनी मला काय म्हणलं ते? काय म्हणलं? यांनी मला म्हैस म्हटलं. तू सांग ना, सांग, थोडं समजावून सांग ना. काय ग आई, नाराज नको हो. नाराज झाले की खूपच वाईट दिसत. हस बरं थोडं. तू पण ना बापाची बाजू मी माझी मजा घेत असते नेहमी. तर सोड तू हो बाजूला. नाही सोडणार. अगोदर हस बरं, मग सोडते. बघ बाबा पण नाराज झाले. नाराज झाले? अगं त्यांची सवयच आहे ती. चिमटा घ्यायचा आणि मग शांत बसायचं. तसं नाही का यशोदा? मलाही सुद्धा वाईट वाटलं की मी तुला म्हैस म्हणालो म्हणून. शहाणी माझी आई ग बाय. चल लाडात नको येऊ, कामं पडले सगळी. अगं मी बाजाराला जाऊन येतोय, पिशवी घे जरा. बाबा आईला सांगून जा, नाहीतर नाराज होईल आई. मी तालुक्याला जाऊन आल्यानंतर तिला सांगणार. जेवणाचं काय? माझ्या जेवणाची काळजी करू नकोस तू, मी बाहेर जेवीलच. बाबा संध्याकाळी लवकर घरी या बरं. हा ठीक आहे, ठीक. हे घे ना, हे तांदूळ निवड तेवढे. आभाळ नाही पडलं. आप्पाने तुम्हाला लवकर उठायला सांगितलं होतं ना, मग उठायला काय झालं तुम्हाला? बाईसाहेब आवाज दिला असता तरी उठलो असतो. मी काय तुमच्या बापाची नोकर आहे का तुम्हाला आवाज देऊन उठवायला? खरंय तुमचा, आम्हीच तुमच्या बापाचे नोकर आहो. चाल रे तू उठ, हे आथरून मला वाळू घालू दे. सकाळी सकाळी या पागलनं ओलं केलं. आता दुसरे कपडे घालावं लागल. जाऊ दे यार, सकाळी सकाळी आंघोळीचा वेळ तर वाचला. एका बकेटीत दोघांची आंघोळ झाली. चाल आता नवल करत बसू नको. चहा देत असेल तर घेऊ, नाहीतर शेतावर निघून जाऊ. चाल. यार सुम्या, शेडजीची पोरगी मला जरा पागलच वाटते. थोडी पागल? अरे पूर्णच पागल आहे. हो ना यार, सकाळी सकाळी थंडगार पाणी अंगावर टाकलं. तुझा खरा आहे यार आम्या. मला खूप राग आला होता. वाटलं दोन देव ठेवून. पुढच्या वेळा असाच कर. बदल करू देतील तसं मग सांगतो. चाल लवकर. चला दादा. का हो, तुम्हाला माहिती आहे का काही? नाही बा. कोणती गोष्ट आहे? अहो ते आपले शेठजी. काय झालं शेठजीला? अहो काहीच झालं नाही त्यांना. मग काय झालं? अरे काय चाललं तात्या? अहो काय नाही हो पैलवान. आपल्या शेठजीच्या घरी दोन पोरं आले. तुम्हाला माहिती आहे का कोण आहेत ते?
मी सांगतो कोणीतरी चोर लुटारूच असतील ते. कशावरून काय विचारता? अहो अशी कशी आली अचानक? जायला ते पण खरं आहे. अशी कशी अचानक आली ही दोन पोरं? मला पण असंच वाटतंय. अहो चोर कशाहून, सीआयडी पण असू शकतात. ज्यामध्ये हे पण खरं असू शकते. हो हे पण खरं असू शकते. विचार करा जरा विचार. हे पण खरंच आहे म्हणा. हत्तीजोड कुठे विचार. त्यामारी उत्तमराव मला हत्ती म्हणता होय? आताच्या आता धोबी पण चालली. अहो तुम्हाला नाही म्हणलं. तसा आमचा काहीच हेतू नाही. खरंच नाही ना. त्या दिवशी भेटलो लय उर्मट पोरं होते ते. अहो तात्या मी म्हणतो आपल्याला माहित नसतं या बगर त्यांना चोर ठरवण्याचा आपला अधिकार काय? मी यांच्या मताला सहमत आहे. जाऊ दे तिकडं, चाललो मी. त्याच्या होला हो नाही लावलं तर त्याला असंच तण काय येतो. बरोबर आहे. बरं चला आपण कामाला जाऊया. आपल्याला काम आहेत. आपल्याला पण काम आहेत होय. बाबा मला ना 10,000 रुपये पाहिजे होते. 10,000? हो, कशासाठी? माझ्या राज्यस्तरावर बॅडमिंटन स्पर्धेत निवड झाली. असं तुझा नंबर लागला? हो, देता ना मग? नाही रे बाळा, मी आता नाही देऊ शकत. जोपर्यंत शेतीचं डोंगरा एवढं कर्ज मी फेडू शकत नाही ना तोपर्यंत मी काही देऊ शकत. काय बाबा, पैसे भरून सुद्धा मुलांचा नंबर लागत नाही. माझे सर म्हणताय तुझा गेम खूप छान आहे, तू राष्ट्रीय लेवल पर्यंत जाऊ शकते. तू ते करू शकते, मला पूर्ण विश्वास आहे. पण मी तुला पैसे नाही देऊ शकत. काय चालू आहे बापलेकाच्या पैशाच्या गोष्टी? तुम्ही असे नाराज का दिसता? सरूचा राज्यस्तरीय बॅडमिंटन संघामध्ये निवड झाली आहे. अहो मग यात नाराज होण्यासारखं काय आहे? ए माझ्या सोन्या, अगं तू नाव कमावलंच आमचं. गुणाची ग माझी पोर. ते सर्व ठीक आहे, पण काय? तिला तिकडे जाण्यासाठी 10,000 रुपये लागतात. पण आपण कशी देऊ? 10,000 रुपये? अरे देवा. म्हणून मी नाराज होतो. एवढ्या मोठ्या संघात तिचा नंबर लागला, पण आपण तिला पैसे देऊ शकत. किती दुःखाची बाब आहे. बाळा, अगं यावेळेस नाही जाऊ शकली तरी पुढच्या वेळेस नक्की जा. अगं आता 10,000 रुपये नाही देऊ शकत का आम्ही, पण पुढच्या वेळेस तुला 15,000 नक्की देऊ. ऐकशील ना माझं? पण यावेळेस का नाही म्हणते तुम्ही? अगं त्या शेठजीचं कर्ज आहे आपल्यावर आणि ते फेडल्याशिवाय आपल्याला काहीच करता येत नाही ग. त्यांचं कर्ज नंतरही देता येईल ना? नंतर नाही ग बाई, तो आत्ताच काल परवा भेटला होता. तेव्हा तो म्हणे पैशाचं काय लवकरात लवकर ते बोला. बाळा पुढच्या वर्षी जा तू. अगं म्हणशील तेवढे पैसे देईल मी तुला, हो की नाही? हो. मला एवढे मोठे संधी मिळाले, काहीच खरं नाही. अगं करू नको बाळा, कसं समजावून सांगू तुला. बरं झालं यार तू आला. म्हणजे मी काय देश सोडून गेलो होतो की काय? नाही रे, पण काय? मला ते सेठजीनं काशीरामच्या घरी पाठवलं होतं ना. हो मग? अरे तुला कळेल काय मी काय सांगतो तो? तू बरोबर सांगशील तेव्हाच कळेल ना. तुम्ही दोघे शेतात जाणार होते ना, मग कधी जायचंय? हो जाणारच होतो, पण आम्हीची वाट बघत होतो. झाली ना वाट पाहून? मग आता निघा. हो जातो. चल रे.
ही पोरगी पण ना. जाऊ दे रे, आपण आपलं काम करू. चाल. डोक्याचं खोबरं करू. कडे हे जे दोन माणसं आपल्याकडे कामाला आहेत ना, चांगलं बारीक लक्ष ठेवायचं त्याच्यावर. कसं हे घालून घ्या जरा. हो पहिलवान, चावरी तुमच्या नावाची गावात बोंब चालू आहे. माईला कशाची बोंब म्हणतोय मी? आता सोडत मला तुम्ही. माईला कशाची बोंब आहे रे? तुम्ही म्हणे लोकांच्या कोंबड्या खाता म्हणे गावामधल्या. काय म्हणतोस तू? आम्हाला सोडत अगोदर तुम्ही. अरे कोण आहे माझ्यावर आळ घेणारा? दामू पैलवान म्हणतात, दामू पैलवान. माझ्या समोर येऊन बघ म्हणा, मग दाव तू त्याला. तो का समोर येणार आहे? गावभर बोंब करून लपला असेल तो. माईला त्या बोंबाची ऐशीची तैशी. वा रे पैलवान, पित्रा पाय लावून तर पळाला. अंजली, काय? ही पिशवी शेटजीने दिली, ठेव. काय आहे याच्यामध्ये? मला काय माहित, तूच बघ. अंजली. अमित, मी खूप प्रेम करते तुझ्यावर, पण मी हे सांगायसाठी घाबरत होते की तूही माझ्यावर प्रेम करतोस की नाही म्हणून. अंजली, मी पण तुझ्यावर खरंच खूप प्रेम करतो, पण तुझ्या स्वभावाला बघून हिम्मत होत नव्हती. अरे अमित, चालू द्या, चालू द्या, चालू द्या. तू कशाला मधातच कडमडला? मला काय माहित. चाल, आपल्याला शेतावर जायचं. चल. कोण? अय्या तुम्ही या ना. तुझी तर खूपच आठवण येत होती ग. म्हणून आलात का? हो. या ना मग. आई खरंच. बोला ना, काय म्हणता? काय म्हणू, काहीच कळत नाही. मग उगीच आले का? ठरवून तर खूप आलो, पण काहीच बोलता येत नाही. मग मी बोलू का? बोला ना. माझं की नाही तुमच्यावर काय? खूपच प्रेम आहे. अरे तो फिर आओ ना यार, मलाही हेच म्हणायचं होतं. खरं? अरे धसकडा. वा वा वा. आप्पा, कुठे चाललेत तुम्ही? मी जरा बाहेर जाऊन. आणि मग त्या दोघांच्या जेवणाचं कसं? त्या दोघांच्या जेवणाचं तू बघून घे. मला जरा महत्वाचं काम आठवलं आणि मला गेलंच पाहिजे, म्हणून मी जरा जाऊन येतो. मग मी घेऊन जाऊ का त्या दोघांचं जेवण? हो, उत्तम. तूच जेवण घेऊन जा. आता ती आपली नोकर नाही, ती आता आपल्या घरची माणसं आहेत. काय रे, काय सांगत होता मग? शेटजी समोर काहीच बोलला नाही. अरे विषय तसा गंभीर आहे रे बाबा. गंभीर कशाचा? अरे ते काशीराम आहे ना, त्याच्या मुलीची खेळण्याच्या स्पर्धेत राज्यस्तरावर निवड झाली. वा, छान आहे. पण त्यात काय गंभीर? अरे नंबर लागला छान, पण पैशाची एक घाण. म्हणजे त्यांचा नंबर लागला, पण 10,000 रुपये भरावं लागतं, तेव्हा जाऊ शकल ती, नाहीतर नाही. असं आहे?
मग पैसे नाहीत तर कशाला जायचं? अरे आता बोलला ना मूर्खासारखा, आपण त्यांना मदत करायची. त्यात काय एवढं? हे बोलला अगदी माझ्या मनातलं. मग करू मदत. तुम्ही दोघी ते पण शेतात, ते पण भाकरी घेऊन? हो, न काम करता भुका लागल्या असतील तुम्हाला म्हणून भाकरी घेऊन आलो. घ्या जेवून. घ्या घेऊन. आज नाही म्हणलं. जेवा, नाहीतर मग आम्ही चाललो. चल ग. आम्ही दोघं इथं हाजीर आहो म्हटलं. ती तर गेले, आपण काय करायचं? मला हवी होती तशी तू मिळाली पोरी, मला हवी होती तशी तू मिळाली पोरी. यंदा जमलंच पाहिजे, यंदा जमलंच पाहिजे. मी तुझा नवरा, मी तुझा नवरा, मी तुझा नवरा, तू माझी नवरी. मला हवी होती तशी तू मिळाली पोरी. तुझ्यातच मिळाली मला प्रेमाची शिदोरी. तुझ्या माझ्या प्रेमाचा रंगू दे रंग, झाला मला राणी प्रेमाचा रोग. जमलंच पाहिजे. मी तुझा नवरा, मी तुझा नवरा, तू माझी नवरी. मी तुझा नवरा, तू माझी नवरी. मी तुझा नवरा, तू माझी नवरी. मी तुझा नवरा, तू माझी
या बसा बसा बसा. कसं काय येणं केलं गरीबाच्या घरी? अहो